नमस्कार मंडळींनो, कसे आहात? मजेत आहात ना? आणि माझे हे मंगळसूत्र छान आहे ना? हे माझ्या सासूबाईंनी आणलं होतं. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की कुटुंबामध्ये किंवा घरामध्ये सासू सुनेमध्ये वाद कशावरून होतात. आणि मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं की माझा नेक्स्ट व्हिडिओ हा जो राहील की या सासू सुनेच्या नात्यामध्ये सामंजस्य कसे साधायचे किंवा हे सासू सुनेचं जे नातं आहे ते आपल्याला अधिक चांगल्या प्रकारचं कसं बनवता येईल. तर या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की सासू सुनेच्या नात्यामध्ये एक समजदारीचा पूल कसा बांधता येईल. तर पहा, नातं कुठलंही असू द्या, सासू सुनेचं असू द्या, नवरा बायकोचं असू द्या, त्या प्रत्येक नात्यामध्ये ना समजदारी असणं ही गरजेची आहे. म्हणजे त्या कुटुंबाच्या शांततेसाठी, त्या घराच्या शांततेसाठी त्या नात्यामध्ये समजदारी असणे ही आवश्यक आहे. आणि समजदारी ही एकाने घेऊन होणार नाही, दोघांना पण तसंच वागावं लागेल. दोघांनी जर समजदारी घेतली तर मग ते नातं आहे ना छान व्यवस्थित म्हणजे रुळावर राहू शकतं. त्यातला मग एक जण जरी म्हणजे काहीतरी वेडावाकडा असा वागत असेल तर मग ते नातं पाहिजे तसं तेवढं ते मजबूत होऊ शकत नाही. मग त्यामध्ये काही ना काही घडतच राहणार. जर दोन्ही व्यक्ती समजदारीने वागल्या तर काही प्रश्नच येत नाही, कुठल्याच नात्यामध्ये मग प्रश्न येत नाही, काही वादच होऊ शकत नाही. तर आता सासू सुनेच्या नात्यामध्ये काय आहे, सगळ्यात पहिले तर सासूनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की जी आपल्या घरात सून म्हणून आलेली आहे ती एका दुसऱ्या घरातून, दुसऱ्या वातावरणातून, दुसऱ्या संस्कारातून तुमच्या घरात आलेली आहे. तुमच्या घरातलं वातावरण, तुमच्या घरातले संस्कार हे तिच्या घरापेक्षा वेगळे आहे आणि हे तिच्यासाठी नवीन आहे. तर तिला तुमच्या घरामध्ये रुळायला काहीतरी थोडाफार वेळ लागणार आहे. तिला तुमच्या पद्धती, चालीरीती, आवडीनिवडी सगळं समजून घ्यायला काहीतरी वेळ लागणार आहे आणि तो वेळ तिला देणं हे आपलं काम आहे. तर सगळ्यात पहिले जर ही गोष्ट समजून घेतली ना तर खूप काही वाद टाळले जाऊ शकतात. आणि मग त्या सुनेनी सुद्धा हे समजून घेणं गरजेचं आहे की या घरातल्या पद्धती वेगळ्या आहे, मी जिथनं आली आहे त्या पद्धती, तिथल्या गोष्टी काहीतरी वेगळ्या होत्या आणि मला आता या घरामध्ये राहायचं आहे. तर मला या लोकांशी ॲडजस्टमेंट करता आली पाहिजे आणि त्यासाठी मी त्यांच्या गोष्टी म्हणजे अंगीकारणं किंवा त्यांच्या ज्या घरातल्या पद्धती आहेत त्या मी शिकून घेणं हे माझ्यासाठी गरजेचं आहे. कारण मला आता या घरामध्ये राहायचं आहे, मी या घरची सून आहे. तर तिने सुद्धा हे समजून घेतलं तर गोष्टी खूप सोप्या होतील, है ना. आणि सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे ती जी आई आहे तिचा अनुभव, म्हणजे आई म्हणजे ती जी सासू आहे तर तिचा अनुभव हा पुष्कळ मोठा आहे. म्हणजे त्या येणाऱ्या सुनेपेक्षा, जी सून आली आहे त्या सुनेपेक्षा त्या सासूचा अनुभव मोठा आहे. ती तिच्या अनुभवातून काहीतरी सांगणार आहे, काहीतरी बोलणार आहे. तिने जो एवढे वर्षाचा संसार केलाय त्या संसारात तिला आलेले अनुभव, तिने पाहिलेले चढ उतार, त्यानुसार ती तुला काहीतरी सांगणार आहे, म्हणजे त्या सुनेला सांगणार आहे. तर तो तिचा स्वतःचा अनुभव आहे म्हणून ती काहीतरी सांगणार आहे. आणि आता तिचा काळ वेगळा होता, आता थोडी परिस्थिती वेगळी आहे, पण तिचा जो अनुभव होता तो तिने अनुभवलेला आहे, तो तिने जगलेला आहे म्हणून ती काहीतरी सांगते. तर तिला असं न म्हणता की गेला तो तुमचा काळ, गेल्या त्या गोष्टी, तुमच्या वेळी तसं होतं, आता जग बदललेलं आहे, आता असं झालेलं आहे. तर ठीक आहे ना, जग बदललेलं आहे, आता गोष्टी बदलल्या आहे, वातावरण बदललेलं आहे, सगळ्या गोष्टी बदलल्या आहे, पण म्हणून तिच्या त्या गोष्टी आपल्याला टाळता येत नाही, कारण ते तिने अनुभवलेलं असते आणि त्या अनुभवाचेच बोल ती तुम्हाला सांगत असते. तर तिच्या गोष्टींचा आदर करायला आपल्याला काहीच जात नाही, तिच्या त्या गोष्टी ऐकून घ्यायला आपल्याला काही जात नाही. हा, तर मग आपल्याला तिला छान प्रेमाने समजावून सांगता येते की आई आता हे असं आहे,
आता ना ह्या गोष्टी एवढ्या ॲडव्हान्स झालेल्या आहे. बऱ्याच गोष्टी कामाच्या बाबतीत आहे. पहिले जात्यावर दळण दळायचे, पहिले बऱ्याच गोष्टी घरी करायचे, पहिले हाताने कपडे धुवायचे, पहिले म्हणजे आताही धुतात. पण आता फॅसिलिटी आहे, वॉशिंग मशीन आलेले आहे. आता आपण ते जातं बितं तर टोटली बंद झालेलं आहे आता. तर आपण तिला सांगू शकतो की आई आता माझ्याकडे एवढा वेळ नाही, मला माझं करिअरसुद्धा आहे, मला घरसुद्धा सांभाळायचं आहे, करिअरसुद्धा सांभाळायचं आहे, तर माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे, तर मी वॉशिंग मशीनचा यूज करून कपडे धुते. हे जर तुम्ही तिला व्यवस्थितरित्या पटवून दिलं तर ती समजू शकते. पण हे आपल्याला समजवून देता आलं पाहिजे. तर नाही तर मग ती जे सांगते तर तिच्या याच्यात चुकाच काढत बसायच्या. माझी सासू तर अजून अशीच आहे, तिला तर काही म्हणजे मी कामच करावं असं तिला वाटते. अशा तशा ज्या गोष्टी आपण जे बोलतो ना, तर हे कुठेतरी थांबून आपण तिच्या मतांचा, तिच्या अनुभवाचा आदर केला आणि तिला गोष्टी जर समजावून सांगितल्या तर नक्कीच समजू शकते. आणि त्या मुलावर त्या आईचा अधिकार आहे. तिने त्याला लहानाचं मोठं केलेलं आहे. तिला त्याच्या आवडीनिवडी माहीत आहे, तिला त्याचा स्वभाव माहीत आहे, तर ती त्यानुसार त्याच्याशी वागत असते. तर त्या येणाऱ्या सुनेनी असं समजू नये की माझी सासू माझ्या नवऱ्यावर खूपच अधिकार गाजवते, तिला तिला माझा नवरा हा तिच्या मुठीतच हवा आहे, अशा गैरसमजामध्ये त्या सुनेनी राहू नये. तर तिने समजून घ्यावं की त्या आईने तिला लहानाचं मोठं केलेलं आहे. आणि सासूनी सुद्धा हे समजून घ्यावं की आता आपल्या मुलाच्या आयुष्यामध्ये कोणीतरी आणखी एक व्यक्ती आलेली आहे जी त्याच्या हक्काची आहे. तिला पण त्याला वेळ द्यायचा आहे, तिला पण त्या माझ्या मुलाला समजून घ्यायचं आहे. तर हे त्या सासूबाईंनी समजून घेतलं पाहिजे. तर त्या दोघांच्या मध्ये गरज नसताना लुडबुड न करायची. म्हणजे गरज नाही आहे त्या दोघांच्या मध्ये, तेव्हा आपण तिथे आपली लुडबुड नाही करायची. जिथे त्यांना आवश्यकता आहे तिथे त्यांना नक्कीच सांगायचं, नक्कीच जे काही त्यांना तुमची गरज असेल तर ती गरज पूर्ण करायची. पण नको तिथे त्यांच्यामध्ये लुडबुड न केलेली चांगली, ते नातं जर चांगलं टिकवायचं असेल तर. आणि वाद होतो तो कामावरून. तर ना आता या कामाची जर तुम्ही विभागणी करून घेतली, म्हणजे ज्या सासूला ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे ते कामं तिला करू द्यावे, सुनेला ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे ते कामं तिने करावे. दोघींनीही एकमेकींच्या कामामध्ये हस्तक्षेप करू नये. दोघींनी आनंदाने आपले कामं केले, मग ते काम ती कसंही करो, ती सून कसंही करो, ती सासूही करो, तिचं ती करते आहे ना, तर त्यामध्ये कोणीही एकमेकींनी हस्तक्षेप करू नये. मग माझी सासू एवढा ओटा भरून ठेवते, इतके भांडे भरून ठेवते, मग तिथे हे बिलकुल नाही, म्हणजे या गोष्टी नाहीच. ती सासू आहे, ती करते आहे स्वयंपाक, तर तिला तिच्या पद्धतीने करू द्या. तिला किती ओटा भरवायचा आहे तो भरू द्या, तिला किती भांडे भरवायचे आहे ते भरू द्या. सुनबाई जे करते आहे तिला तिच्या पद्धतीने करू द्या, ती जसं करते ते करू द्या. तिथे तिच्यामध्ये तू हे असंच केलं, ते तसंच केलं, मी असं करत नाही, मी तसं करत नाही, हे तिला सांगायला जाऊ नका. म्हणजे नातं छान होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे तोंडाला कुलूप लावणे. हे दोघींसाठी पण, सासू आणि सून दोघींसाठी पण. नको तिथे, आवश्यकता नसेल तिथे, आणि आपल्याला जर कुठली गोष्ट पटली नसेल, दोघींना सुद्धा एकमेकींची कुठली गोष्ट पटली नसेल, तर तिथे उगाच बडबड न करता, नाही पटलंय ना, बघून घ्यायचं, शांत राहायचं. उगाच तिथे काहीही वाद घालायचे नाहीत. हे असंच का केलं तुम्ही, ते तसंच का केलं तुम्ही, किंवा सासूने सुनेला म्हणू नये, बाई तुला माहीतच नाही का, हे असं करत नसतात, ते तसं करत नसतात. तुम्हाला जे दिसते ना ते शांततेने पाहून घ्यायचं आणि बिलकुल तोंडाला कुलूप लावून शांत राहायचं, ज्याचं त्याला करू द्यायचं. हे जर जमलं ना, तोंडाला कुलूप लावणं जर जमलं ना, तर इतके वाद टाळू शकतो आपण. कारण सगळ्यात जास्त वाद जे होतात ना ते इथूनच, एकमेकांना बोलण्यावरूनच सगळे वाद होतात. ते बोलणंच आहे ना सहन होत नाही. ती तिला बोलते, तिला ते सहन होत नाही. सून काही म्हणते, ते सासूला सहन होत नाही. आणि या बोलण्यावरूनच
खूप वाद होतात. तर ही सगळ्यात महत्त्वाची कुटुंबातली, संसारातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला भलेही ते पटत नसेल तरी तोंडाला कुलूप लावा आणि मग शांततेत व्यवस्थित प्रेमाने गोष्टी समजावून सांगा. सूनबाईला पटलं नाही सासूबाईचं काही, तर सुनेने सुद्धा वाद न घालता मग शांततेमध्ये सांगायचं की तुम्ही हे जे केलं ते मला पटलेलं नाही, तुम्ही जे वागलात ते मला पटलेलं नाही, तुम्ही हे असं करायला नको होतं. त्यांना त्यांची चूक समजावून सांगा. ते कुठे चुकले आहे ना हे समजावून सांगा. तसंच सासूने सुद्धा सांगा, सूनबाई तुझं हे वागणं मला पटलेलं नाही, तू जे हे केले ते मला पटलेलं नाही. पण हे तिला नीट समजावून सांगा, एकट्यामध्ये सांगा, 4 लोकात सांगू नका. तर नक्कीच तुमचं नातं सासू सुनेचं खूप सुंदर होऊ शकतं. आणि जग बदललेलं आहे, आता गोष्टी ॲडव्हान्स झालेल्या आहे, सगळं काही बदललेलं आहे. सासूचं जग वेगळं होतं, सासूच्या वेळच्या गोष्टी वेगळ्या होत्या. आता सुनेचं जग जे आहे ते थोडं वेगळं आहे. तर दोघींनी पण ॲडजस्टमेंट करून घ्या. सासूनी पण आताच्या वातावरणाशी जुळून घ्या आणि सुनेनी पण जे सासूनी अनुभवलेलं आहे आधी त्या गोष्टींचा, त्या विचारांचा आदर करा. आणि तुम्ही जर काही करताय, तुम्ही सूनबाई आहात त्या घरची आणि ते तुमच्या घरातले मोठे लोक आहे, सासू सासरे मोठे लोक आहे, तर नक्कीच त्यांचा आदर करा, त्यांना मान सन्मान द्या. जिथे विचारणं त्यांना गरजेचं आहे त्या ठिकाणी तिथे त्यांना विचारा. कुठली गोष्ट करताना त्यांचे मत विचारात घ्या. तर ते असं केल्याने त्या सासूला सुद्धा वाटेल की माझी सूनबाई माझा आदर करते, माझ्या मतांचा विचार करते, मी जे सांगते ते ती ऐकते. म्हणजे एक प्रकारचा सासूला हा मान देण्यासारखा आहे. आणि जर तुम्ही हा मान देऊ शकले तर ती सासूबाई सुद्धा खुशच राहील ना. मग ते नातं पहा, ते छानच होणार आहे. त्यामध्ये कुठेही वाद होणार नाही. आणि वाद झाले, आता एका घरात राहायचं म्हणजे भांड्याला भांडं लागेल, एवढं समजदार कोणीच नाही. तर थोडंफार होणारच आहे. तर ठीक आहे ना, झालं थोडंफार तर होऊ द्या. आज काही झालंय ना तर होऊ द्या. उद्या परत आपल्या नव्याने सुरुवात करा. छान आनंदाने दिवसाची सुरुवात केला. काल जे झालं ते झालं, त्याला विसरून जा. आणि हे होणार आहे. एका घरात राहायचं म्हणजे थोडेफार तर खटके, थोडेफार, कारण एवढं तर समजदार कोणीच नाही या जगामध्ये. तर हे होणार आहे, हे स्वीकारून पुढे चला. तर पहा, हे असे विचार आहे, मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला कितपत पटतात, जे पटत असेल ते तुम्ही घ्या, नसेल पटत तर सोडून द्या. तर असा हा व्हिडिओ आहे. तुम्हाला जर विचार पटले असतील तर तुम्ही मला तसं कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि नसेल पटले तर ते सुद्धा कळवा. आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.